मित्रांनो तुमच्या पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो 10वीचे पेपर तर संपलेले आहेत आणि आता मी चालले माझ्या मम्माकडे. तो तिथे किती पसारा झालेला आहे सध्या. तर की मी आता कपडे पॅकिंग करतोय. कपडे पॅकिंग करतो आणि आंघोळ करून घेतो. मग तुम्हाला डबल एकदा भेट करतो. मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके. बघू शकता मी असे कपडे घातलेत आणि माझी मम्मी इकडे मम्मीकडे गॅस बीस चेक करते मम्मी सगळं. आणि मित्रांनो आता पटकन आम्ही निघतो. ओके चल पटकन. बाय बाय. चल पटकन चल. तर मित्रांनो आता निघालेला आहे. तर स्टेशनकडे जातो आणि स्टेशनला पोहोचल्यावर तुम्हाला भेटतो. चला मग. मामीला राहिली होती खटर घ्यायची. थांब ना 1 मिनिट. हा काय बोलते? थांब ना 2 मिनिटं. तर आम्ही खटोरी घेतोय. बघू शकतो तुम्हाला मी खटोरी घेतोय. आता 15 आहे ना. आलो चल मी पुढे. चला घेतली ना आम्ही कुठे वर पडते. चल काय कितीला भेटते ते मुलं तिकीट? कितीला भेटते? तर मी स्टेशनला पोहोचलो आणि तिकीट काढायला जात गेलो. मग तिकीट काढून घेतलं मित्रांनो. आणि बघा अजून सुद्धा चालते ते पायऱ्याने खाली. आणि डायरेक्टच ट्रेनमध्ये बसलो. म्हणजे गर्दी जेवढी होती ट्रेनमध्ये डायरेक्ट बसलो. आणि कोणी पण असं पण कोणी परिस्थिती बाया एकत्र आल्या ना आता ओळख ना पाड्या पण गप्पा मात्र खूपच मारतात. तशी माझी मम्मी पण खूपच गप्पा मारत होती. आणि मेन म्हणजे मला माहिती नाही की मम्मी रोजच का म्हणते. तिला माहिती असेल ओळखीच्या असतील मम्मीच्या ना. म्हणून खूपच मम्मी गप्पा मारत होती त्याच्यासोबत. काही ना काही चालू होतं. बघू शकता मम्मीच्या चेहऱ्यावर हालचाल समजत असं हसण्यावरून समजत असं किती मम्मी गप्पा मारत होते. आणि ट्रेनला इतकी गर्दी होती मित्रांनो. मम्मीसोबत मी बसलो तर पहिल्यांदा बसलो तर खूप गर्दी होती. आम्ही ट्रेनमधून उतरलो तर बघू शकता इथं या एक्सलेटरवरती पण खूपच गर्दी होती. खूप म्हणजे खूप गर्दी होती एक्सलेटरवरती पण. तर म्हणून मला व्हिडिओ काढायला जमली नाही ट्रेनची. पण बघा इतकी गर्दी ती बघून हैराण होशाल. इतकी गर्दी होती तिथं मुलुंड स्टेशनला. तर आत्ता कुठं जरा असं मोकळं वाटलं. बघू शकता मुलुंड स्टेशनवरती आत्ताशी. मग बघा तर मित्रांनो मी बसमध्ये बसलो. मम्मी तशीच कामाला गेली.
बसमध्ये एवढी गर्दी काही नव्हती आणि हे मेट्रोचं काम चालतं होतं एका गोंदपाडा त्याचं थांबलं होतं आणि मी वैशालीनगरला उतरलो आणि या पाठच्या रस्त्याने घरी जातो आहे मामांच्या घरी. आणि घरी कोणालाच काय माहिती नाही आहे की मी चाललो आहे घरी. म्हणजे मामींना माहिती आहे, मावशींना माहिती आहे, पण